लसूण सोलणं म्हटलं की खूप कटकटीचं काम वाटते. त्याच्याने नखाला पण त्रास होतो, नखाला पण दुखापत होते, कधी कधी बोटंही दुखतात आणि एवढं सारं लसूण सोलायचं म्हणजे की कंटाळा येतो. त्यामुळे झटपट लसूण कसं सोलायचं ते मी इथे दाखवणार आहे. 2 किलो लसूण अगदी 10 मिनटात सोला, अगदी 3 प्रकारे. तर कुठल्या प्रकारे ते समोर आपण व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी 3 किलो लसूण घेतला होता. 2 किलो लसूण मी सोलणार आहे. तर पहिले लसणाच्या गाठी होत्या तशा गाठीचे असे वेगवेगळे मी करून घेतले. तर आता आपण पहिली पद्धत बघून घेतो आहे. कढईत थोडं लसूण घातलं आहे, त्यात 2 चमचे मी तेल घालते आहे. तेल तुम्ही घातल्यानंतर याला छान चोळून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण कळ्यांना तेल लागलं पाहिजे व्यवस्थित असं. जर तुमच्याकडे छान ऊन येत असेल, उन्हाळ्याच्या दिवसात जर सोलायचं असेल, लग्न समारंभ आहे किंवा काही कार्यक्रम आहे किंवा घरी जर पाहुणे येत असेल तर आपल्याला भरपूर सारा लसूण लागतो, त्यावेळेला या पद्धती आपण वापरू शकतो. तर काय केलं आहे, मी लसणाला छानपैकी तेल चोळलं आहे. जर भरपूर ऊन असेल उन्हाळ्याच्या दिवसात तर हे 1 तास उन्हात ठेवायचं, म्हणजे लवकर झटपट साफ होतं. आणि जर ऊन येत नसेल किंवा मग हिवाळा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यावेळेस असं गॅसवर ठेवून छान प्रकारे वरतून डाग लागतपर्यंत छान भाजून घ्यायचं. भाजल्यामुळे काय होतं, आतमधून छान ते लवकर सुटतं आणि झटपट साफ करायला होतं. तर आता याला छान मस्तपैकी मीडियम आचेवर छान डाग लागतपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आता थोडंसं डागं लागलेत, अजून याला थोडंसं भाजून घेते आणि मग याला उतरवून गार होतपर्यंत ठेवून देते. गार झालं की त्याच्यानंतर आपण याला सोलायचं कसं ते बघून घेऊया. त्यात हे छान भाजून झालं, याला आता मी बाजूला ठेवते गार व्हायला. तर आत्ता आपण दुसरी पद्धत वापरतो आहे. तर दुसऱ्या पद्धतीत इथे पाणी घ्यायचं आहे. कोमटपेक्षा थोडं गरम पाणी करायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून छान साल सुटली पाहिजे. त्यात आपला खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खाण्याचं बेकिंग पावडर नाही टाकायचं आहे, इथे खाण्याचा सोडा टाकायचा आहे आपल्याला. सोडा टाकून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं, यात लसूण टाकून घ्यायचं आणि पाणी छान गार होतपर्यंत ठेवून द्यायचं. यालाही बाजूला ठेवून द्यायचं गार होतपर्यंत. आता याला पण मी छान मिक्स केलं आहे आणि गार होतपर्यंत बाजूला ठेवलं आहे. तोवर जे कढईतले लसूण होते ते छान गार झाले आहेत. आता त्याचं कसं सोलायचं ते मी तुम्हाला समोर दाखवतेच आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी लसणाच्या लोणच्याची रेसिपी दिलेली आहे. आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत वेगवेगळ्या रेसिपीज. तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आता बघा, हे लसूण छान गार झाले. असं थोडं चोळून घ्यायचं. चोळल्याबरोबर ते लसूण सुटायला लागतं. बघा, मस्त असं सुटायला लागतं. अगदी झटपट असं लसूण हे छानपैकी मोकळं होतं, साल निघून जाते आणि आपल्याला चांगलं सोललेलं लसूण मिळतं. बघा, मस्त असे लसूण सोलून झाले. आता हे भाजलेले लसणाची तर एक पद्धत झाली. ही दुसरी पद्धत, पाण्याला पण तेच करायचं. गार झालं की असं चोळून घ्यायचं. चोळल्यामुळे वरची साल काय होते, एक 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 लेअर करून छान निघते आणि बघा अशी छान लसूण मिळते. माझी ही पद्धत फार आवडती पद्धत आहे. मला ही पद्धत खूप आवडते आणि झटपट सोलून होते. तर अशा प्रकारे ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत ही गावाकडची आहे, जे आचारी लोक मोस्ट ऑफ वापरतात. तर त्यासाठी कसं ज्यूटचं जे तरट येतं ते वापरते, पण आपल्याकडे शहरी भागात तरट मिळत नाही. त्यामुळे अशी पिशवी येते, आपल्याला कुठल्याही कपड्याच्या दुकानात वगैरे मिळते. त्यात टाकून घ्यायचं आणि असं घासायचं. पहिले काही न टाकता असं साधं घासून घ्यायचं. वरवरची साल निघून जाते. त्यानंतर यात काय करायचं, ज्वारीचं थोडंसं पीठ घालायचं. जर ज्वारीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठ घालू शकता किंवा मग कॉर्नफ्लॉवर. गव्हाचं पीठ घालायचं नाही, कारण की ज्वारीचं पीठ तांदळाचं पीठ एकदम चिकट नसतं, थोडं भुरभुरं असतं, म्हणजे साल त्याला चिकटत नाही. आणि त्याला असं घासून घ्यायचं. हे घासल्याने काय होतं बघा, छान लसणाचे सगळे साल निघून गेले. तरट असलं की अगदी झटपट सोलून होते. ही तिसरी पद्धत. तर कशा वाटल्या ह्या तिन्ही पद्धती ते मला तुम्ही नक्की कळवा. आणि हो, यावेळेस जर जास्त लसूण सोलायचं असेल तर यातली तुम्ही कुठली पद्धत वापरली आहे ते पण मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.